खोक्याचा गुंड सतीश भोसले संदर्भात सतीश भोसले उर्फ खोक्याला कोर्टात हजर केलं गेलाय। जिल्हा रुग्णालयात सतीश भोसलेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे आणि त्याआधी शिरूर पोलीस स्टेशनमध्ये ओळख परेड सुद्धा करण्यात आली। पोलिसांनी खोक्याचा मोबाईलही जप्त केलाय। सतीश भोसलेला सकाळी प्रयागराजमधून छत्रपती संभाजीनगरला आणलं गेलं आणि त्यानंतर बीडमध्ये दाखल करण्यात आले। तरुणाला अमानुष मारहाण प्रकरणी खोक्या उर्फ सतीश भोसलेला प्रयागराजमध्ये अटक करण्यात आली होती। त्या ग्राफिक्सच्या माध्यमातून एक नजर टाकूयात संपूर्ण घटनाक्रमावरती। तर सकाळी 6:15 वाजता छत्रपती संभाजीनगरच्या विमानतळावरती खोक्याला आणलं गेलं। 6:30 वाजता खोक्याला घेऊन पोलीस बीडकडे रवाना झाले। तर जवळपास 8:30 वाजता शिरूर कासार पोलीस स्टेशनमध्ये खोक्याला घेऊन पोलीस दाखल झाले आणि 9 वाजता वैद्यकीय तपासणीसाठी त्याला घेऊन गेले। 9:20 शिरूर कासार पोलीस स्टेशनमध्ये त्याला आणलं गेलं। एकंदरीतच आपण पाहतोय अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। वैद्यकीय तपासणी झालेली आहे आणि त्यानंतर आता सतीश भोसलेला कोर्टात हजर केलं गेलेलं आहे। आज त्याच्यावरती पहिली सुनावणी पार पडणार आहे। पाहावं लागणार आहे की बीड कोर्ट नेमकं त्याला कुठली शिक्षा देत आहे, त्याला पोलीस कोठडी दिली जाते की न्यायालयीन कोठडी दिली जाते या संदर्भात सुद्धा आता माहिती येणं गरजेचं आहे। खरं तर एकूण 5 गुन्हे खोक्यावरती दाखल आहेत आणि त्यामुळे पोलीस कोठडी मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जाते। योगेश काशीद आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत। योगेश, आपण पाहतोय खोक्याला कोर्टात हजर केलं गेलंय। सुनावणीत नेमकं काय काय चालू आहे आणि पोलीस कोठडी मिळू शकते का? नक्कीच सतीश उर्फ खोक्या भोसलेला आज शिरूरमध्ये आणण्यात आलं। त्याला अटक झाली, मात्र त्याची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्याला आज पुन्हा वैद्यकीय तपासणीनंतर जे की शिरूरचं न्यायालय आहे, तालुका न्यायालयामध्ये हजर करण्यात आलेलं आहे। आणि याच दरम्यान सुनावणी दरम्यान नेमकी सतीश भोसलेला किती दिवसाची पोलीस कोठडी मिळते हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र सतीश भोसलेच्या अडचणीमध्ये मोठी वाढ होताना पाहायला मिळते, कारण सतीश भोसलेवरती अनेक गुन्हे दाखल असल्यामुळे त्याला तडीपारीचा देखील प्रस्ताव जिल्हा पोलीस अधीक्षकांनी मंजूर केलेला आहे। आणि आता सतीश भोसलेला याच जे की दिवाणी न्यायालय आहे, फौजदारी न्यायालय आहे, शिरूरच्या कासार न्यायालयामध्ये त्याला आज आणण्यात आलेलं आहे। आणि आज जी की प्रोसिजर असते, जी की सुनावणी आहे, जे की युक्तिवाद आहे, दोन्ही वकिलांमध्ये होणार आहे। सतीश भोसलेचे वकील देखील या ठिकाणी हजर झालेले आहेत आणि त्याचबरोबर सरकारी पक्षाचे देखील वकील हजर झालेले आहेत। या सुनावणी दरम्यान नक्कीच सतीश भोसलेला किती दिवसाची पोलीस कोठडी मिळते हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र जे की पोलीस फौज फाटा मोठा इथे तैनात करण्यात आलेला आहे। सुरक्षेच्या कारणास्तव पत्रकारांना देखील आतमध्ये सोडण्यात आलेलं नाही असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे। मात्र सतीश भोसलेवरती आज एक मोठी कारवाई म्हणावं लागेल, त्याला अटक करून शिरूरच्या दिवाणी न्यायालयामध्ये हजर करण्यात नक्कीच योगेश, आपण पाहतोय की त्याला कोर्टात हजर तर करण्यात आलाय, मात्र आता कारवाई काय होते, कोर्ट काय निर्णय देतं हे पाहावं लागणार आहे आणि काय निर्णय होतो त्याची अपडेट तुमच्याकडून घेत राहू।